चॅनल। लास्ट व्हिडिओमध्ये आपण 11th स्टँडर्डचा जो काही 3rd नंबरचा चॅप्टर आहे जर्नल तो आपण स्टार्ट केलेला होता। त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय जर्नल आणि जर्नलच्या ज्या काही टाइप्स आहेत, फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे यावर सविस्तर डिस्कस केलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट म्हणजे जर्नल एंट्री पास करत असताना जो काही जीएसटी आहे या पार्ट विषयी आपण डिस्कस करणार आहोत। नंतर काही इझिली ज्या काही एक्झाम्पल आहेत किंवा जर्नल एंट्री ट्रान्झॅक्शन नुसार आपण जर्नल एंट्री कशा पद्धतीने पास करायच्या यावर देखील आपण सविस्तर डिस्कस करणार आहोत। पण त्याही अगोदर अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल अगोदर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। सो लेट्स स्टार्ट। व्हॉट इज मीन बाय जर्नल बघितल्यानंतर किंवा जर्नलचा जो काही फॉर्मॅट आहे यावर आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे। आता जर्नल एंट्री पास करत असताना तुम्हाला जीएसटी त्या ठिकाणी शासनाने अलाउ केलेला असतो। आता जीएसटी म्हणजे नक्की काय? आता जीएसटीची जी काही कन्सेप्ट आहे ही फार मोठी आपल्याला दिसून येते। त्यामुळे 11th स्टँडर्डचा जर सिलेबसचा विचार केला तर एक छोट्या प्रमाणात तुम्हाला जीएसटीचा जो काही कन्सेप्ट आहे, पार्ट जो काही आहे तो सिलेबस मध्ये तुम्हाला दिलेला आहे। त्यामुळे आपण थोडक्यात जीएसटी म्हणजे काय त्याच्याविषयी थोडीफार जी काही इन्फॉर्मेशन आहे आणि जर्नल एंट्री पास करत असताना जीएसटी त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपण अलाउ करणार आहोत, चार्ज कशा पद्धतीने करणार आहोत यावर थोड्याफार प्रमाणात डिस्कस करणार आहोत। अदरवाइज जीएसटीची जी काही कन्सेप्ट आहे ही फार मोठी दिसून येते। कितीही डीप मध्ये गेलं तर ती कन्सेप्ट आपली संपू शकत नाही। जेवढी इन्फॉर्मेशन आपण सबमिट करायला जाऊ तेवढी इन्फॉर्मेशन कमी असणार आहे। त्यामुळे सिलेबसच्या मनाने आपण जो काही छोटासा पार्ट आहे तो आपण फक्त डिस्कस करणार आहोत। आता कन्सेप्ट ऑफ जीएसटी बघत असताना त्याचा लॉंग फॉर्म काय आहे तर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। आता जीएसटी कधी चार्ज केला जातो किंवा कधी अलाउ केला जातो तर एखादी असेट किंवा एखादी वस्तू ज्या वेळेला आपण सेल्स करतो, परचेस करतो तर त्यावरती तुम्हाला जीएसटी काय केला जातो, चार्ज करावा लागतो किंवा अलाउ केलेला असतो। मग जीएसटीचा अर्थ काय तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर असं देखील आपण त्याला म्हणतो। आता शासनानं जीएसटी कधी अलाउ केलेला आहे तर 1 जुलै 2017 ला प्रथम गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अलाउ केलेला आपल्याला दिसून येतं। जास्त काय आपण खोलात त्याच्यात जाणार नाही आहोत। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सची ज्यावेळेला आपण जर्नल एंट्री पास करतो त्यावेळेला आपल्याला या तिन्ही कन्सेप्टचा विचार करावा लागतो। आता जीएसटीचे मुळात 3 प्रकार आपल्याला दिसून येतात। फर्स्ट म्हणजे सीजीएसटी, एसजीएसटी अँड आयजीएसटी। सीजीएसटीचा अर्थ काय तर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। एसजीएसटीचं मीनिंग बघायचं झालं तर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अँड आयजीएसटीचा अर्थ काय तर इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। आता ज्या वेळेला आपण जर्नल एंट्री पास करतो त्यावेळेला या तिन्ही कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आता आपण या ठिकाणी सिलेबसचा जर विचार केलाय तर या ठिकाणी जीएसटी आपण एंट्री मध्ये कशा पद्धतीने लिहिणार आहोत तर प्रथम सीजीएसटी म्हणजे काय आणि एसजीएसटी म्हणजे काय आणि आयजीएसटीचा अर्थ काय आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। आता सीजीएसटीचा अर्थ काय तर सेंट्रल जीएसटी आणि एसटीचा अर्थ काय तर स्टेट जीएसटी। आता ह्या ज्या दोन्ही कन्सेप्ट आहेत किंवा हे दोन्ही जे काही टाईप आहेत ते आपल्याला एंट्री पास करत असताना माहिती असणं गरजेचं आहे। आता पूर्ण जीएसटीचा जर विचार करायचा झाला तर जीएसटी मध्ये बरेचसे रेट शासनाने ठरवलेले आपल्याला दिसून येतात आणि तुमच्या सिलेबस मध्ये देखील दिलेलं दिसून येतं। म्हणजे प्रत्येक वस्तू वरती दिलेला जो काही रेट आहे जीएसटीचा हा डिफरंट असलेला दिसून येतो। मग 0% पासून 28% पर्यंत जीएसटीचे जे काही रेट आहेत हे तुमच्या सिलेबस मध्ये देखील दिलेले दिसून येतात। 0%, 5%, 12%, 18% अँड 28%। ज्या पद्धतीची तुम्ही वस्तू खरेदी करता किंवा सेल करता त्या पद्धतीने जीएसटी त्या वस्तूवर काय केला जातो, अलाउ केला जातो। मग आता एखादी वस्तू आपण स्टेट विथिन ज्या वेळेला परचेस करतो, सेल करतो त्यावेळेला जो काही जीएसटी त्याच्यावरती लागतो तो म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी। या 2 प्रकारचा जीएसटी तुम्हाला त्या वस्तूवरती लागतो। आता जीएसटी हा वेगळा देण्याची गरज नाही, म्हणजे अमाऊंट त्याची वेगळी देणं गरजेचं असत नाही। जी वस्तू तुम्ही सेल करता त्या वस्तूच्या प्राइस मध्ये जीएसटी काय असतो इन्क्लूड असलेला आपल्याला दिसून येतो। आता लक्षात घ्या सीजीएसटी आणि एसजीएसटीचा अर्थ काय तर जी काही वस्तू तुम्ही परचेस करता, सेल करता त्याच्यामध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटीचा रेट जो काय तो त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो। आता सीजीएसटी म्हणजे काय, जी वस्तू तुम्ही परचेस करता, सेल करता आणि किंमत तुम्हाला द्यावी लागते त्या किमतीमध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी इन्क्लूड असलेला दिसून येतो। म्हणजे त्या किमतीमध्ये निम्मा पर्सेंट सेंटरला तुमचा जाणार आहे आणि निम्मी पर्सेंट अमाऊंट कुणाकडे जाणार आहे तर एसजीएसटी म्हणजे स्टेटकडे जाणार आहे। आता फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रात
असेट तुम्ही परचेस करत असता, फॉर एक्झाम्पल एखादा कम्प्युटर जर महाराष्ट्र म्हणजे विथिन जर खरेदी करत असेल किंवा एका गावाहून दुसऱ्या गावाला, पण महाराष्ट्राच्या आतमध्ये जर एखादं कम्प्युटर तुम्हाला परचेस करायचं असेल एखाद्या पर्सन कडून, तर ती वस्तू किंवा ते कम्प्युटर परचेस करत असताना तुम्हाला जो काही जीएसटी लागू केला जातो तो कोणता असणार आहे, तर सीजीएसटी आणि एसजीएसटी हा लागू होणार आहे. मग त्याच्यातली निम्मी % रक्कम कोणाकडे जाईल, तर सीजीएसटी जाईल आणि निम्मी % रक्कम कोणाकडे जाणार आहे, तर स्टेट लेवलकडे जाणार आहे. यालाच आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी असं आपण म्हणतो. आणि राहिला जो काही प्रकार आहे तो म्हणजे आयजीएसटी, त्यालाच आपण इंटिग्रेटेड जीएसटी असं म्हणतो. आता महाराष्ट्र आउट ऑफ म्हणजे स्टेट आउट ऑफ जर एखाद्या पर्सन कडून तुम्ही वस्तू जर परचेस करत असाल, सेल्स करत असाल, तर त्याच्यासाठी जो काही जीएसटी अलाउ केलेला आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तर इंटिग्रेटेड जीएसटी किंवा इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता या ठिकाणी जीएसटीचे जे काही 3 टाइप्स आहेत हे थोडक्यात मी फक्त आपल्या सिलेबस नुसार एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अदरवाईज जीएसटी ही कॉन्सेप्ट फार मोठी असलेली दिसून येते. परत एकदा सांगते, लक्षात घ्या, जीएसटी अलाउ करत असताना कुठलीही वस्तू तुम्ही स्टेट विथिन जर सेल्स करत असाल, परचेस करत असाल, तर त्याच्यासाठी जो काही रेट तुम्हाला लागू होतो तो म्हणजे सीजीएसटी आणि एसजीएसटी रेट लागू होतो. मग त्यातली निम्मी % रक्कम तुमची सेंटरला जाईल आणि निम्मी रक्कम कुणाकडे जाईल, तर स्टेटला जाणार आहे. पण ही रक्कम तुम्हाला वेगळी द्यावी लागत नाही, त्या वस्तूच्या प्राइस मध्येच ती रक्कम काय असते, इन्क्लूड असलेली दिसून येते. अदरवाईज जर आउट ऑफ स्टेट जर एखाद्या पर्सन कडून तुम्ही जर वस्तू खरेदी करत असेल, आता फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्रात राहतो, म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या पर्सनला जर गुजरातमधील एखाद्या सेलर कडून वस्तू जर परचेस करायची असेल, तर त्याच्यासाठी जो काही जीएसटी अलाउ होतो तो कोणता असणार आहे, तर आयजीएसटी हा अलाउ होत असणार आहे. मग त्याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल एखादं कम्प्युटर जर आपण परचेस करायचं झालं, तर याच्यामध्ये कम्प्युटरला कोणता पर्सेंटेज लागू होतो, तर फॉर एक्झाम्पल 18% लागू होत असेल, तर 18% त्या रकमेवरती अलाउ होत असणार आहे. मग त्याच्यातील 9% रक्कम सीजीएसटी कडे जाईल म्हणजे सेंटरकडे जाईल आणि निम्मी रक्कम 9% रक्कम कोणाकडे जाणार आहे, तर स्टेट लेवलला जाईल. या पद्धतीने जीएसटी आपल्याला जर्नल एंट्री पास करत असताना चार्ज करावा लागणार आहे. आता सर्वात महत्वाची कन्सेप्ट जी काही आपण बघणार आहे ती म्हणजे जर्नल एंट्रीच्या बाबतीत. आता लास्ट लेक्चर मध्ये असेल किंवा जो काही सेकंड चॅप्टर आपण स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट आपण बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंटचे जे काही रूल आहेत हे तुमचे परफेक्ट असणं गरजेचं आहे, तर आणि तरच तुम्हाला जर्नल एंट्री व्यवस्थित पास करता येणार आहेत. त्यामुळं आणि ह्या सर्व रूल्स तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या ते वारंवार करून देखील जर लक्षात येत नसतील, तर त्याच्यासाठी एक बेस्ट आणि सोपा आणि अतिशय इझी उपाय जो काय आहे तो सगळ्यांचा मिळून एक मोठा रूल्स मी या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. बघा मी काय सांगते, असेट्स ऑर एक्सपेन्सेस ऑर लॉसेस काय सांगितलेलं आहे बघा. असेट असेल किंवा एक्सपेन्सेस असेल किंवा लॉसेस असेल, आपल्या पुढे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मध्ये जर असेट असेल किंवा एक्सपेन्सेस असेल किंवा लॉस जर दिला असेल, जर वाढत असेल किंवा इन्क्रीज होत असेल, तर काय पडेल, त्याला डेबिट पडेल. जर एखादी असेट किंवा एक्सपेन्सेस और लॉसेस जर ट्रान्झॅक्शन मध्ये दिली असेल आणि ती कमी होत असेल, रिडक्शन होत असेल, रिड्यूस होत असेल किंवा जर घटत असेल, तर त्याला काय पडेल, क्रेडिट पडणार आहे. त्याच्याच अपोजिट जर ट्रान्झॅक्शन मध्ये लायबिलिटी असेल किंवा इन्कम असेल किंवा कॅपिटल असेल, जर इन्क्रीज होत असेल तर काय पडेल, त्याला क्रेडिट पडणार आहे. जर एखादी लायबिलिटी और इन्कम और कॅपिटल जर डिक्रीज होत असेल, कमी होत असेल, तर त्याला काय पडणार आहे, डेबिट पडणार आहे. हा एकमेव जो काही रूल आहे तो तुम्ही परफेक्ट लक्षात जर ठेवला तर जर्नल मध्ये काहीही अवघड असणार नाही. चुटकीसरशी तुम्ही काय करणार आहे, जर्नल एंट्री इझिली पद्धतीनं पास करू शकता. आता हा रूल जर अप्लाय करायचं झालं तर एक छोट्या सिंपल आपण ट्रान्झॅक्शन आपण बघूया, म्हणजे त्याच्या थ्रू तुमच्या ते जास्त करून लक्षात येऊ शकतं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे सॅलरी पेड ₹5,000. आता या ठिकाणी जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं की जर्नल एंट्री पास करण्याच्या अगोदर ज्या काही स्टेप्स आहेत त्या तुमच्या माइंड मॅपिंग मध्ये क्रिएट होणं गरजेचं आहे. ट्रान्झॅक्शन तुमच्या पुढे आल्यानंतर तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की तो ऍसेट आहे, एक्सपेन्सेस आहे की लॉस आहे, किंवा ती लायबिलिटी आहे, इन्कम आहे की कॅपिटल आहे. का
तर जर असेट, एक्सपेन्सेस और लॉसेस या तिन्हीपैकी एखादा पॉइंट जर इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय पडणार आहोत, तर डेबिट देणार आहोत. जर कमी होत असेल तर त्याला आपण काय देणार आहोत, तर क्रेडिट देणार आहोत. किंवा त्याच्याच अपोजिट जर ट्रान्झॅक्शन मध्ये लायबिलिटी, इन्कम और कॅपिटल जर इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय देणार आहोत, क्रेडिट देणार आहोत. डिक्रीज होत असेल तर डेबिट देणार आहोत. बघा या ठिकाणी मी एरोनी दर्शवलेला आहे. इन्क्रीज होत असेल तर डेबिट, डिक्रीज होत असेल तर क्रेडिट. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलेला आहे की सॅलरी पेड ₹5,000. काय सांगितलेलं आहे बघा. आता यावरून आपल्याला लक्षात येईल की 2 अकाउंट्स याच्यामध्ये क्रिएट होत असणार आहेत. फर्स्ट म्हणजे सॅलरी अकाउंट. किती रुपीज पेड केलेले आहेत, तर ₹5,000 पेड केलेले आहेत. आता रुपीज दिलेले आहे, ऑफकोर्स की कॅश पेमेंट असणार आहे. आता या ठिकाणी 2 अकाउंट्स आपले क्रिएट होत असतात. मग कशाला डेबिट पडणार आणि कशाला क्रेडिट पडणार आहे हे या रूल्स नुसार आपण ते फॉलो करू शकतो. आता सॅलरी आपल्याला माहितीये कशामध्ये, कोणत्या अकाउंट मध्ये इन्क्लूड होते, तर नॉमिनल अकाउंट मध्ये इन्क्लूड होते हे आपल्याला माहितीये. नॉमिनल अकाउंटचा जो काही डेबिटचा रूल आहे तो आपल्याला काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे जर तो रूल आपण अप्लाय केला तर डेबिटला काय पडेल, तर सॅलरी पडेल. आणि क्रेडिटला काय पडणार आहे, आपल्याकडून काय केलेले आहेत, तर पैसे गोज आउट झालेले आहेत. कॅश या ठिकाणी येणार आहे. कॅश कोणत्या अकाउंट मध्ये इन्क्लूड होतोय, तर रिअल अकाउंट मध्ये इन्क्लूड होते. रिअल अकाउंटचा क्रेडिटचा रूल आपण जर अप्लाय करायचं झालं तर काय येईल, तर व्हॉट गोज आउट, तर कॅश इज गोज आउट. म्हणजे क्रेडिटला काय पडेल, कॅश पडेल. आता या ठिकाणी हा रूल जर अप्लाय करायचं झालं तर बघा सॅलरी पेड केलेले आहे म्हणजे काय, एक्सपेन्सेस असणार आहे. बघा या ठिकाणी सॅलरी ही असेट आहे का, नाही. लॉसेस आहे का, नाही. तर काय आहे, एक्सपेन्सेस आहे. खर्च झाला म्हणून आपल्याकडून काय गेलेले आहेत, पैसे गेलेले आहे. जर एखादा एक्सपेन्सेस घडून आला किंवा जर इन्क्रीज होत असेल तर त्याला आपण काय देणार आहोत, डेबिट देणार आहोत. बघा लक्ष द्या, एखादा एक्सपेन्सेस जर बिझनेस मध्ये घडून आला किंवा इन्क्रीज झाला तर त्याला आपण काय देणार आहोत, डेबिट देणार आहोत. आणि जर डिक्रीज झाला तर काय देणार आहोत, क्रेडिट देणार आहोत. आता या ठिकाणी एक्सपेन्सेस काय झालेला आहे, तर सॅलरी म्हणून एक्सपेन्सेस झालेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळं सॅलरीज अकाउंट डेबिट, डेबिटला काय पडेल, तर सॅलरी अकाउंट पडेल. खर्च झाला, पैसे तुमच्याकडून जाणार आहेत, त्यामुळं टू कॅश अकाउंट. बघा टू कॅश अकाउंट. आता कॅश आपल्याकडून गेलेली आहे. कॅश हे कशामध्ये इन्क्लूड होते, तर एक प्रकारची असेट आहे. असेट काय झालेले, डिक्रीज झालेले. पैसे आपल्याकडून गेले म्हणजे कमी झालेले आहे. जर एखादी असेट कमी होत असेल, डिक्रीज होत असेल तर त्याला काय देणार आहोत, आपण क्रेडिट देणार आहोत. बघा टू कॅश अकाउंट क्रेडिटला पडलेला आहे का. आय होप की तुमच्या सर्व लक्षात येत असणार आहे. आपण फक्त या रूल्स नुसार जर्नल एंट्री कशा पद्धतीने पास करायच्या आहेत ते आपण स्टडी करते. अदरवाईज तुम्ही गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट असतील किंवा मॉडर्न अप्रोचचे जे काही रूल्स असतील त्यानुसार सुद्धा जर्नल एंट्री इझिली तुम्ही पास करू शकतात. पण बेटर की या रूल्स नुसार आपण जर्नल एंट्री जास्त इझिली आणि सिंपल पद्धतीने पास करू शकतो. दुसरं एक्झाम्पल बघायचं झालं तर काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. तर स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 लाख. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किती रुपीज आणलेले आहेत, तर ₹2 लाख आणलेले आहेत. कोण आणणार आहे, ऑफकोर्स की ऑनर आणणार आहे. आता ऑनरच्या बुक मध्ये आपण जर जर्नल एंट्री पास करत असू तर त्याचं नेम त्याच्या बुक मध्ये कधीही येत नसतं. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी रक्कम आणलेली आहे म्हणजे इन्व्हाइट झालेली आहे. कॅश काय म्हणून इन्व्हाइट झालेली आहे, तर कॅपिटल म्हणून इन्व्हाइट झालेली आहे. बघा या ठिकाणी कोणते 2 अकाउंट्स क्रिएट होतील, एक तर कॅश अकाउंट होणार आहे. बिझनेस स्टार्ट करण्यासाठी रक्कम आणलेली आहे म्हणजे काय म्हणून आणलेली असणार आहे, कॅपिटल म्हणून आणलेली असणार आहे. त्यामुळे जर्नल एंट्री आपण कशा पद्धतीने पास करू, बघा कॅश अकाउंट डेबिट. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, एखादी असेट और एक्सपेन्सेस और लॉसेस जर इन्क्रीज होत असेल तर काय पडेल, त्याला डेबिट पडेल. आता या ठिकाणी कॅश कशामध्ये इन्क्लूड होईल, तर असेट मध्ये इन्क्लूड होईल. कॅश ही आपली काय आहे, असेट आहे. असेट काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. त्यामुळे असेट जर इन्क्रीज झाली तर त्याला काय पडेल, डेबिट पडणार आहे. बघा कॅशला डेबिट पडलेला आहे.
काय म्हणून रक्कम आणलेली आहे, तर कॅपिटल म्हणून रक्कम आणलेली आहे. बिझनेस मध्ये रक्कम आणली आहे म्हणजे बिझनेसचं भांडवल तेवढ्याने काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता कॅपिटल कशामध्ये, बघा लायबिलिटी और इन्कम और कॅपिटल. आता या ठिकाणी कॅपिटल काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेलं आहे. कॅपिटल जर इन्क्रीज होत असेल तर त्याला काय पडणार आहे, क्रेडिट पडणार आहे. बघा या ठिकाणी क्रेडिट पडलेलं आहे. अतिशय सिंपल ट्रान्झॅक्शन घेऊन तुमच्या ते लक्षात जास्त आलेलं असणार आहे, आय होप. बघा सॅलरी पे टू ₹5,000 ची जर्नल एंट्री आपण केलेली आहे. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 2 लाख म्हणजे कॅपिटल जर इन्क्रीज झालं तर क्रेडिट कशा पद्धतीनं त्याला पडू शकतं, डेबिट कशा पद्धतीनं असेटला पडलेलं आहे हे देखील आपण पाहिलेलं आहे. आता ऍक्च्युअली प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जीएसटी वर जर एखादी ट्रान्झॅक्शन दिली तर ती कशा पद्धतीने आपण किंवा त्याची देखील कशा पद्धतीने जर्नल एंट्री पास करणार आहोत ते देखील आपण पाहूया. आता आपण ट्रान्झॅक्शन मध्ये जर जीएसटी दिला असेल तर त्याच्यानुसार कशा पद्धतीने जर्नल एंट्री पास करणार आहोत ते पाहूया. बघा फॉर एक्झाम्पल परचेसला फर्निचर ऑफ ₹30,000 ऍट द रेट जीएसटी 18% सांगितलेलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे तर फर्निचर परचेस केलेलं आहे किती रुपीजला, ₹30,000 परचेस केलेला आहे. पण त्याच्याबरोबर जीएसटी किती अलाउ केलेला आहे तर 18% जीएसटी अलाउ केलेला आहे. आता या ठिकाणी लक्षात येईल की जीएसटी टोटल जीएसटी आपल्याला किती सांगितलेला आहे तर 18% सांगितलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं की जीएसटी जर अलाउ केला तर त्यातील निम्मी % रक्कम कोणाकडे जाणार आहे तर सीजीएसटी कडे जाईल आणि निम्मी रक्कम कोणाकडे जाणार आहे तर एसजीएसटी कडे जाणार आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे तर जीएसटी टोटली 18% तुम्हाला सांगितलेला दिसून येतो. आता या ठिकाणी जर जीएसटी अलाउ करायचं झालं तर 18% नुसार बघा 9% कोणाकडे जाणार जाईल तर एसजीएसटी कडे जाईल आणि 9% कोणाकडे जाईल तर सीजीएसटी कडे जाणार आहे. म्हणजे टोटल जीएसटी तुम्हाला किती पर्सेंट अलाउ होईल, 18% अलाउ होईल. कशावरती तर 30,000 वरती अलाउ होणार आहे. आता 30,000 वरती टोटल जीएसटी आपण जर काढला किती तर 18% सांगितलेलं आहे. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येईल तर 5,400 एवढा जीएसटी येणार आहे. म्हणजे 18% जो काही जीएसटी आहे त्याची रक्कम आपली किती आली बघा लक्षात घ्या तर 5,400 एवढी रक्कम आली. ही डिवाइड 9% याच्यातली कोणाला जाईल तर सीजीएसटी कडे जाईल आणि 9% कोणाकडे जाईल तर एसजीएसटी कडे जाणार आहे. म्हणजे 2,700 सीजीएसटी जाईल आणि 2,700 एसजीएसटी कडे जाईल. या पद्धतीने डिवायडेशन होणार आहे जीएसटीचे. आता जर्नल एंट्री जर पास करायची झाली तर एखादी असेट जर परचेस केली तर ती काय होते कमसीन होणार आहे. बघा या ठिकाणी असेट काय झालेली आहे इन्क्रीज झालेली आहे. आपल्याकडे आली आहे म्हणजे असेट काय झाली बिझनेस मध्ये आलेली आहे इन्क्रीज झालेली आहे. बघा कशा पद्धतीने जर्नल एंट्री आपण पास करणार आहोत. बघा फर्निचर अकाउंट डेबिट या ठिकाणी फर्निचर काय झालेले इन्क्रीज झालेली आहे आपल्याकडे आलेली आहे. त्याच्याबरोबर जीएसटी देखील दिलेला आहे. जर जीएसटी ट्रान्झॅक्शन मध्ये दिला असेल एखादी असेट जर परचेस केली असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला जीएसटी जर अलाउ केलं असेल तर कशा पद्धतीने जर्नल एंट्री होणार आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा या ठिकाणी फर्निचर किती रुपीजला परचेस केलेला आहे आपण तर 30,000 परचेस केलेला आहे. त्याच्यावरती टोटल जीएसटी किती अलाउ केलेला होता तर 18% केलेला होता. तो 30,000 वरती आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर किती रक्कम आली तर 5,400 रक्कम आलेली आहे. मात्र 5,400 मधली सीजीएसटी कडे 9% जाणार आहे आणि एसजीएसटी कडे 9% जाणार आहे. त्यामुळे 5,400 मधली निम्मी रक्कम आपण काढून घेतली ती कुठे जाईल तर सीजीएसटी कडे जाणार आहे. बघा 2,700 आणि इनपुट एसजीएसटी अकाउंट किती जाणार आहे बघा किती येईल तर 2,700 अशी रक्कम येणार आहे. आणि टोटल कॅश किती जाणार आहे आपल्याकडून बघा तर 35,400. बघा या पद्धतीनं हा रूल जर अप्लाय करायचा झाला तर फर्निचर इन्क्रीज झाले आपल्याकडे आलेलं आहे
इनपुट सीजीएसटी काय झालेलं आहे त्याच्यावरती अलाउ केलेला आहे, द्यावा लागणार आहे. त्यामुळे इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू आपल्याकडून जाणार आहे कॅश किती तर 30,000 फर्निचरचे आणि त्याच्यावरचा जीएसटी त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे किती 5,400. कॅश असेट आहे, आपल्याकडून गेलेली आहे, कॅश डिक्रीज झालेली आहे, त्यामुळे क्रेडिटला काय पडेल कॅश पडेल. बघा या पद्धतीनं परचेसिंगची जी काय ट्रान्झॅक्शन आहे त्याची जर्नल एंट्री आपण या पद्धतीनं पास करू. सेकंड जर ट्रान्झॅक्शन बघायचं झालं तर सोल्डची जर ट्रान्झॅक्शन घेतली आपण तर त्याची जर्नल एंट्री आपण कशा पद्धतीने पास करू बघा. बघा सोल्डची दुसरं ट्रान्झॅक्शन बघायची झाली. बघा सोल्ड गुड्स टू ओम ₹40,000 ऍट द रेट जीएसटी 18%. माल कुणाला विकलेला आहे तर ओमला माल विकलेला आहे किती रुपीचा तर 40,000 रुपीचा माल विकलेला आहे. आता या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही की ऍक्च्युअली तुम्ही काय सेल्स केलेला आहे. फॉर एक्झाम्पल जर मशिनरी सेल्स केली असेल तर आपण एंट्रीमध्ये ते मेन्शन करू. अदरवाईज या ठिकाणी काय सांगितलंय फक्त गुड्स सोल्ड केलेला आहे कोणाला तर ओम या पर्सनला सोल्ड केलेला आहे किती रुपीचा तर 40,000 रुपीचा माल सेल केलेला आहे. ऍट द रेट जीएसटी 18% जीएसटी अलाउ केलेला आहे. सेम मगासारखं या एंट्री प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत. माल विकलाय कोणाला तर ओम या व्यक्तीला माल विकलेला आहे 40,000 रुपीजला. आता 40,000 वरती आपण जीएसटी अलाउ केलाय 18%. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येणार आहे बघा अमाऊंट तर 7,200 एवढी टोटल जीएसटी येणार आहे. आणि याच्यातील 99% एसजीएसटी कडे जाणार आहे आणि 9% सीजीएसटी कडे जाईल. बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर 9% म्हणजे याच्या डिवायडेशन म्हणजे 0.5% 9% काढली तर किती येईल तर 3,600 सीजीएसटी कडे जाईल आणि 3,600 कोणाकडे जाणार आहे एसजीएसटी कडे जाईल. आता एंट्री पास करत असताना आपण कशा पद्धतीनं करणार आहोत बघा हाच रूल आपण अप्लाय करणार आहोत. माल सेल केलेला आहे म्हणजे आपल्याकडून माल गेलेला आहे, कोणाला मिळालेला आहे तो तर ओम या व्यक्तीला मिळालेला आहे. बघा ओम्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट, सेल्स अकाउंट क्रेडिट. आता या ठिकाणी सेल इज अन इन्कम काय सांगितलेलं आहे सेल्स इज अन इन्कम. जर लायबिलिटी और इन्कम आता सेल्स इज अन काय इन्कम आहे म्हणजे इन्कम मध्ये म्हणतोय जर इन्कम इन्क्रीज होत असेल तर त्याला काय पडणार आहे क्रेडिट पडणार आहे. बघा या ठिकाणी टू सेल्स इन्क्रीज झालेला आहे त्यामुळे क्रेडिटला पडलेला आहे. जर परचेस एंट्री झाली असेल तर आपण डेबिटला सीजीएसटी लिहिणार आहोत. जर गुड्स सोल्ड झाला असेल तर जीएसटी आपण क्रेडिटला लिहून घेणार आहोत. बघा कशा पद्धतीने लिहितोय टू आउटपुट सीजीएसटी अकाउंट क्रेडिट टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट क्रेडिट. आता टोटल माल ओमला किती रुपीचा विकलेला होता लक्षात घ्या तर 40,000 रुपीचा माल विकलेला होता. बघा या ठिकाणी आपण लिहून घेऊया 40,000 चा सेल केलेला होता. या 40,000 वरती 18% आपण जीएसटी काढून घेतलेला आहे, चार्ज केलेला आहे किती तर 7,200 आणि या 7,200 मध्ये 9% सीजीएसटी कडे जाईल आणि 9% एसजीएसटी कडे जाणार आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला किती येईल बघा तर सीजीएसटी ला 3,600 येईल आणि एसजीएसटी ला 3,600 येणार आहे. आणि टोटल ओमला आपण किती रुपीचा सोल्ड केला असेल सेल्स केला असेल तर बघा 47,200. बघा 40,000 प्लस 3,600 प्लस 3,600 टोटल ओमला किती सेल केला आपण माल तर 47,200 चा टोटल सोल्ड केलेला आहे माल. आय होप की जर ट्रान्झॅक्शन मध्ये जर जीएसटी दिला असेल तर कशा पद्धतीने आपण जर्नल एंट्री पास करणार आहोत हे देखील तुमच्या लगेच लक्षात आलेलं असणार
आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.